राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरी पासपाखाडी विधानसभा क्षेत्र कार्याध्यक्ष सुमित साधवानी आणि समाजसेवक घनश्याम साधवानी यांच्या माध्यमातून सिंधी समाजाच्या श्रद्धेचा आणि धार्मिक परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या चालिया उत्सवाच्या समारोपानिमित्त ठाण्यातील कोपरी विभागात प्रसादाचं वाटप करण्यात आलंय। सिंधी बांधवांकडून चालिया उत्सवात 40 दिवस उपवास व भगवान झुलेलाल यांची भक्तिभावाने आराधना केली जाते। 40 दिवसांच्या उपवासाची सांगता झाल्यानंतर कोपरी विभागात सिंधी समाजाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सिंधी बांधव सहभागी झाले होते। ढोल ताशांचा गजर, धार्मिक जयघोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी सुमित साधवानी व घनश्याम साधवानी यांच्या माध्यमातून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय। या कार्यक्रमाला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांच्या हस्ते नागरिकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सिंधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। चालिया उत्सवानिमित्त सिंधी बांधवांना शुभेच्छा देताना सुमित साधवानी यांनी समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचं जतन करण्याबरोबरच सामाजिक एकोपा अधिक मजबूत करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं सांगितलंय। त्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या प्रसाद वाटप उपक्रमाला सिंधी बांधवांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय। भगवान झुलेलाल यांच्या आशीर्वादाने सिंधी समाजातील प्रत्येक कुटुंबात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो। तसेच सर्व सिंधी बांधवांना चालिया उत्सवाच्या शुभेच्छा देखील साधवानी कुटुंबियांनी दिल्या आहेत। सर्वप्रथम मी त्यांना आजच्या दिवसांच्या खूप खूप शुभेच्छा देते। आपला संबंध जास्ती सिंधी समाजाशी एक समाज म्हणून येत नाही तर विक्रेते म्हणून येतो, कारण ते लोक व्यापार हेच त्यांचा व्यवसाय असतो। पण इथे कोपरीमध्ये सिंधी कम्युनिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मला या कम्युनिटीमुळे हा चालिया उत्सव गेले 4-5 वर्ष बघायला मिळतोय। आज त्यांच्या उपासाची पण सांगता आहे। हा पूर्ण 40 दिवसामध्ये म्हणजे ते घनश्याम शेठ असो, त्यांची फॅमिली असो किंवा शंकर असू देत किंवा बाकीचे सगळे जे सिंधी समाजासाठी काम करतात, त्यांनी सगळ्यांनी अन्नदानाचं खूप मोठं काम केलं आहे आणि अन्नदानाचं महत्व हे प्रत्येक धर्मामध्ये सर्वात वर आहे। आजही तुम्ही जर डावीकडे बघाल तर घनश्यामजी प्रसाद वाटतायत आणि ते घ्यायला लोकांची खूप झुंबड आहे। तर मी झुलेलाल देवांकडे एवढीच प्रार्थना करू इच्छिते की या समाजाला ज्यांनी फाळणी बघितली, यांच्या आधीच्या पिढ्यांनी फाळणीसारखा एक खूप मोठा त्यांच्या आयुष्यातला एक खूप मोठा आणीबाणीचा प्रसंग होता की स्वतःची घरं, दारं, फॅमिली सगळं सोडून एका दुसऱ्या देशामध्ये येऊन इकडे सेटल होणं। पण हा समाज मेहनती असल्यामुळे ते त्याच्यातूनही पार झाले। पण मी झुलेलाल देवांकडे एकच प्रार्थना करेन की या अख्ख्या समाजाला, ज्यांनी त्यांची एवढी भक्ती केली आहे 40 दिवस, फक्त त्यांनाच नाही तर सगळ्या जगाला त्यांनी शांतता द्यावी, आरोग्य द्यावं आणि या समाजाला त्यांनी असं समृद्ध करावं की जेणेकरून ते येणारे बरीच वर्ष झुलेलालांची सेवा असेच मनोभावे करू शकतील। मला बरं काय वाटतं की त्यांचा 40 दिवसाचा उपास संपलाय आणि आज त्यांनी काय केलंय तर गरिबांना संत्र किंवा फळ किंवा इडली वाटप करून गरिबांबरोबर हा त्योहार त्यांनी साजरा केलाय। म्हणजे त्यांची एक प्रवृत्ती असते की लोकांना काहीतरी द्यायची प्रवृत्ती, आणि त्या प्रवृत्ती आज बघायला मिळाली। मी आज या माध्यमातून सगळ्या सिंधी बांधवांना शुभेच्छा देतो। साधवानी परिवार, वडील सुमित, घनश्यामजी सुमित, आमच्या भावी हे राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि कोपरीमध्ये काहीही असलं तर पक्षाची भूमिका मांडण्यामध्ये ते पुढे असतात। आमची अपेक्षा आहे की हे काम त्यांनी आणखीन जोमाने करावं आणि येणाऱ्या 4 वर्षानंतर पक्ष त्यांना कुठेतरी संधी देईल अशी अपेक्षा मी बाळगतो। एक्चुअली हमारा 40 दिन का उपवास रहता है, वो 16 जुलाई को चालू हुआ और आज समाप्ति है हमारे, मतलब हमारा उपवास समता है।
और ऊपर से ये मिरुनुक निकला है। आज हम लोग ने मेरे पापा के वजह से मेरे वजह से इधर हम लोग ने प्रसाद वाटप का कार्यक्रम किया है, महाप्रसाद का कार्यक्रम किया हुआ था आज। और इसके इसके आगे भी हम लोग करते रहेंगे। हमारे जो नेता है जितेंद्र जी आव्हाड साहब, उनके नेतृत्व में होता है ये कार्यक्रम, और मनोज प्रधान, इन सब के सपोर्ट के वजह से मुझे एक प्रेरणा मिलती है और मैं ये कार्यक्रम करता हूँ और इसके आगे भी मैं करते रहूंगा। और ये हमारा चालिया हर साल ऐसे ही मिरुनुक निकलता है और हर साल मेरे पापा की वजह से, मेरे वजह से इधर हम लोग आयोजित महाप्रसाद का करते हैं और इसके आगे भी करेंगे। हर बार नया उपक्रम आपके माध्यम से होता है। हाँ। और मनोज प्रधान सर ने ये भी कहा है 4 साल में आने वाले इलेक्शन में आपको इलेक्शन में संधि दी जाएगी, कैसे देखते हैं इसको? कोशिश करेंगे, भगवान के ऊपर है। जैसा आपने को अभी मनोज प्रधान साहब ने बोला है, उनका तो मेरे को हमेशा सपोर्ट रहता ही है। हमारे वहीनी, लाड़के वहीनी, उनका भी मेरे को मार्गदर्शन रहता है। ट्राई करेंगे, बाकी भगवान के ऊपर है। कोशिश संधि देंगे तो उसका मैं सोना करूंगा कोपरी में। अगर मुझे संधि मिलेगी तो मैं कुछ अच्छा करके दिखाऊंगा कोपरी में, और राष्ट्रवादी कांग्रेस की ताकत कैसे बढ़ेगी वो भी मैं दिखाऊंगा अगर मुझे संधि मिलेगी तो। कोपरी में कुछ नया चाहिए।